नमस्कार प्रेक्षकांनो, बाई तुझा आशीर्वाद मालिकेचा 12 ऑगस्टचा भाग आपण आज पाहतोय. तर चला सविस्तर व्हिडिओला सुरुवात करूया. आपण इकडे पाहतो की नमी आता घरामध्ये नाही, त्याच्यामुळे आत्याबाई खूपच टेन्शनमध्ये आलेले असतात. तर आता दत्ता काका तिकडून येतो आणि म्हणत असतो की अगं सुले, कुठे आहे नमी, कुठे आहे नमी. त्यावेळेस आत्याबाई म्हणत असतात की अरे तेच तर कळत नाहीये बघ, सगळीकडे तिला शोधलं पण नमी कुठेच भेटत नाहीये. आता काय करायचं, कसं करायचं, असं आता त्या दोघांचं चाललेलं असतं. त्यावेळेस दत्ता काका म्हणत असतो की आता त्या पाहुण्यांना काय सांगायचं, मला तर काही कळतच नाहीये, खूपच टेन्शन आलेलं आहे. त्यावेळेस सुलात्या म्हणत असते की अरे मला सुद्धा तेच कळत नाहीये, पण एक काम कर, तू त्या पाहुण्यांना गुंतून ठेव, मी नमीला शोधून काढते, अख्ख्या गावामध्ये तिला शोधते आणि घेऊन येते, फक्त ना तू त्या पाहुण्यांना ना बोलण्यामध्ये गुंतव. त्यावेळेस तो म्हणतो की अगं किती वेळ गुंतू मी बोलण्यामध्ये, मलाच आता कळत नाहीये मी काय बोलू आणि काय नाही ते. त्यावेळेस सुलात्या म्हणत असतं की खरंच आहे, कुठे गेली असेल रे नमी, आत्ता इथे होती, साडी नेसण्यासाठी आतमध्ये आली आणि कुठे गेली खरंच काहीच कळत नाहीये. पण ना मला असं वाटत आहे ती त्या धोंड्याच्या घरामध्येच गेली असणार, यशाबरोबर बोलण्यासाठी, त्याला समजून सांगण्यासाठी ती तिकडेच गेली असणार आहे. तू एक काम कर, तू त्या पाहुण्यांना बोलण्यात गुंतव, मी तिला त्या धोंड्याच्या घरातून घेऊन येते, असं म्हणून ती चाललेली असते. तेवढ्यातच दत्ता काका तिला थांबवतो आणि म्हणत असतो की सुले पण अगं तो मुलगा ना लय पुड्या खातोय ग, एका पाठोपाठ तो पुड्या खातोय, काय करायचं. त्यावेळेस ती म्हणत असते की हा रे, मला सुद्धा तेच वाटत आहे, लयच व्यसन आहे त्या पोराला, पण जाऊ दे, एकदा का लग्न झालं की तो सुधारेल. आणि त्या भिकारड्या यशापेक्षा तरी बराच आहे, त्याच्याकडे भरपूर पैसा आहे, त्या यशासारखा तर नाहीये. आणि तुला सांगते, एकदा का नमीचं आणि त्याचं लग्न झालं की नमी बरोबर त्याला सुधरावेल. त्यावेळेस दत्ता काका म्हणत असतो हा, आपली नमी लयच डेंजर आहे, तू म्हणते ना ते एकदम बरोबर आहे, ती ना त्याला चांगले सुधरावेल. बरं जाऊ दे, जा पटकन ती कुठे आहे ते बघून ये, असं म्हणून आत्याबाईकडे चाललेली असते. तर इकडे दुसरीकडे पाण्या आणि आता यशा खूपच टेन्शन मध्ये आलेले असतात, नमी त्यांना कुठेच भेटत नसते. त्यावेळेस पाण्या म्हणत असतो की साडी इथं आहे, पण नमी कुठं गेली, यशादा कुठे गेलेली आहे. त्यावेळेस यशादा म्हणत असतो की मला काय विचारतोय, हे सगळं तुलाच माहिती असायला पाहिजे ना, तूच तिला लपवत होता ना, कुठे गेली आहे, आता काय करावं ना कळत नाहीये, खरंच ही नमी कुठं गेली असेल रे. तर इकडे पाण्या म्हणतो की हा ना, अरे तिने जर जीवाचं काही बरं वाईट केलं तर काय करायचं आपण, टेन्शन मध्ये येऊन. त्यावेळेस यशादा म्हणतो की अरे पाण्या, निगेटिव्ह नको बोलू, जरा पॉझिटिव्ह बोल, असं काहीच करणार नाहीये ती. त्यावेळेस पाण्या म्हणतो की अरे निगेटिव्ह नाही बोलत, पण एक खरं सत्य सांगतोय, खरंच आता टेन्शनच आलेलं आहे. आता ते दोघे जण बोलत असतात, तेवढ्यातच तिकडून पायल येते आणि पायल म्हणत असते की पानू पानू, असं म्हणून आता ती आतमध्ये येते. तर आता पायलला तिथे पाहून हे दोघे जण जरा टेन्शन मध्येच येतात. तर पाण्या म्हणत असतो की पाहिले, तू इथे काय करतीये. त्यावेळेस पायल म्हणत असते की इथे काय करतीये म्हणजे, गॅरेजवरती गेली होती तर तिकडे संभ्या एकटाच होता, मग त्याला विचारलं पानू कुठे आहे, तर तो म्हणाला पानू अजून आलेलाच नाहीये, तो घरीच आहे, मग आले घरी तुला भेटण्यासाठी. कुठे ती तुझी गर्लफ्रेंड, कुठे ती डॉली, सांग ना, तिच्या बरोबर गुलू करण्यासाठीच तू घरी थांबलेला आहे ना, सांग ना, बोल ना. आता ती विचारते, पण आता पाण्या काहीच बोलत नाही. तर पायल म्हणते की थांब, आता मीच तिला शोधून काढते, असं म्हणून आता ती पूर्ण घरामध्ये ए झिपरे ये बाहेर, तुला आज सोडणार नाही, असा आता आवाज देत असते. मग आता बांगड्या वगैरे बाजूला सारून म्हणत असते की ये तुला ना आज चांगली फोडूनच काढते. तर इकडे पाण्या म्हणत असतो की अगं ती वहिनीची रूम आहे, तिकडे काय करते, कोणीच नाहीये, इकडे ये. मग आता पायल येते आणि तिथे खुर्ची असते, तर त्या खुर्चीवरती बसते आणि म्हणत असते की आज तिला भेटल्याशिवाय मी काही इथून जाणार नाही. मग यशादाला राग येतो आणि यशादा म्हणत असतो की अरे काय चाललंय तुमचं, मुद्द्यावरती या, मुद्द्यावरती. मग आता तो त्या दोघांना समजावत असतो. तेवढ्यातच पायलचं लक्ष तिथे असलेल्या साडीवरती जातं. मग आता ती साडी हातामध्ये घेते आणि पाण्याच्या जवळ जाऊन म्हणते की ही साडी तिच्यासाठीच आणली आहे ना, बोल तिच्यासाठीच आणली आहे ना. त्यावेळेस पाण्या म्हणत असतो की नाही तिच्यासाठी आणलेली नाहीये ही साडी, कळलं का. मग पायल म्हणत असते की अय्यो, म्हणजे तिच्यासाठी नाही म्हणजे अजून दुसरीसाठी आणली आहे का, अशा किती गर्लफ्रेंड आहेत तुझ्या. त्यावेळेस पाण्या म्हणत असतो की अगं काय बोलतीये पाहिले, डोक्यावरती पडले का, ही साडी नमीची आहे. आता
तो सांगायला जाणार तेवढ्यातच पायल आता रडायला लागते आणि म्हणत असते की खरंच तू ना मला लय फसवलेलं आहे. तर इकडे यशादा म्हणतो की अरे काय चाललंय तुमच्या दोघांचं, इथे सिच्युएशन काय आहे आणि तुम्ही बोलताय काय, मुद्द्यावरती या, नमीला शोधा ती कुठे गेलेली आहे. आता यशादा या दोघांना समजवण्याचा प्रयत्न करत असतो पण पायलच्या काही ते डोक्यामध्ये शिरतच नसतं. पायलला असं वाटत असतं की पाण्याने त्या मुलीसाठी साडी आणलेली आहे. त्यावेळेस यशादा म्हणतो की साडी इथे आहे पण नमी इथे नाहीये, नमी इथे नाहीये पण साडी इथे आहे. आता त्याला सुद्धा काय बोलावं तेच कळत नाही, कन्फ्युजनच त्याचं सुद्धा होत असतं. पायलला सुद्धा काही समजत नसतं. तेवढ्यातच पाण्याच्या डोक्यामध्ये एक आयडिया येते आणि तो म्हणत असतो की आयडिया, मला ना आता काहीतरी सुचलेलं आहे. आता ज्यावेळेस तो असं म्हणतो त्यावेळेस यशादाला काही समजत नाही. मग यशादा म्हणत असतो की काय सुचलंय तुला, बोल पटकन काय सुचलेलं आहे. त्यावेळेस आता तो म्हणत असतो की हे बघ आपण ना एक आता आयडिया करूया. असं म्हणून आता तो पायलच्या हातामधली साडी घेतो आणि त्या साडीकडे पाहून म्हणत असतो की साडी इथे आहे आणि पायल पण इथे आहे, पायल पण इथे आहे आणि साडी पण इथे आहे. आता तो सुद्धा असं उलट सुलट बोलत असतो आणि आता पायलकडे निरखून बघत असतो. तर इकडे दुसरीकडे दाखवलेलं आहे की आता महेश आणि चंद्रकांत देशमाने आता ब्रेकफास्ट करत असतात आणि स्वाती त्यांना वाढत असते. तर आता महेश म्हणत असतो की बाबा तिकडे आपल्याला मीटिंगसाठी जायचं आहे तर त्यांनी तुम्हाला बोलवलेलं आहे. त्यावेळी चंद्रकांत देशमाने म्हणत असतात की नाही नाही मी कुठल्याच मीटिंगला येणार नाही, मी तिकडे येणारच नाही ऑफिसमध्ये. त्यावेळेस महेश म्हणत असतो की बाबा अहो असं काय करताय, तुम्ही जर तिकडे आला तर तुम्हाला थोडंसं बरं वाटेल, छान वाटेल, चला तुम्ही तिकडे. त्यावेळी चंद्रकांत देशमाने म्हणत असतात की मला काही बरं वाटणार नाहीये आणि मला वाटून सुद्धा घ्यायचं नाहीये, माझं मन मला इथेच लावायचं आहे, काही ऑफिसच्या कामामध्ये गुंतवायचं नाहीये. जोपर्यंत अवनी येत नाही तोपर्यंत मी काही ऑफिसला जाणार नाही. मग लगेचच तिकडून आता विवान येतो आणि म्हणत असतो की अवनी घरी येणार, अवनी घरी येणार म्हणजे येणार. आता विवान असं म्हटल्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं, सगळेजण एकमेकांच्या तोंडाकडेच बघायला लागतात. त्यावेळेस विवान म्हणत असतो की मी आता असा काही प्लॅन केलेला आहे की अवनी आता घरामध्ये येणार आणि हे लवकरच होणार आहे, मी अशी फिल्डिंगच लावलेली आहे. ज्यावेळेस आता हे सगळं बोलत असतो त्यावेळेस चंद्रकांत देशमानेंना कळत नाही की नक्की हा असा का बोलतोय, ह्याने काय प्लॅन केलेला आहे. तर आता तो म्हणत असतो की पण माझी एक अट आहे, अवनी घरामध्ये आली की लगेचच तुम्ही तिचं आणि माझं लग्न लावून द्यायचं आणि मग आम्ही कॅनडाला जाणार, हे मान्य आहे का तुम्हाला. तर चंद्रकांत देशमाने विचार करतात आणि म्हणत असतात की हो मला मान्य आहे, मी तुमचं लग्न लगेचच लावून देतो. तर तिकडून स्वाती म्हणत असते की बाबा अहो असं काय करताय, तिचं ऑलरेडी लग्न झालेलं आहे. मग चंद्रकांत देशमानेंना राग येतो आणि ते म्हणत असतात की कसलं लग्न, ते काही लग्न आहे का, तो एक भातुकलीचा खेळ आहे, ते काही लग्न नाहीये. त्या भिकारड्या ड्रायव्हर बरोबर मी माझ्या पोरीचं लग्न कधीच होऊ देणार नाही. हे बघ विवान, तू अवनीला घरी घेऊन ये, मग तुझं लग्न तिच्याबरोबर लावून देतो. तर आता स्वाती बोलायला जाते तर चंद्रकांत देशमानेंना खूपच राग येतो आणि ते म्हणत असतात की थांब, तू काही मध्ये बोलू नको. आणि ते विवानला म्हणत असतात की विवान चल तू ना लवकरात लवकर अवनीला घरी घेऊन ये, मग मी लग्न लावून देतो. तर विवान म्हणत असतो की नाही नाही मी कुठेच जाणार नाहीये, मी इथेच थांबणार, अवनी स्वतःहून इकडे येणार आहे, मला कुठेही जायची गरज नाहीये. आणि मग तो लगेचच त्याच्या खिशातून फोन काढतो आणि म्हणत असतो की हा बघा फोन आहे. आता याच्यामध्ये ना लगेचच फोन येईल तिकडून आणि मग समजायचं की अवनी आता येणार आहे. तर आता अवनीला समजून आता नमीलाच इकडे त्यांच्या गुंडांनी चालवलेलं असतं. मग आता ते फोन लावतात तर इकडे विवान म्हणत असतो की बघा फोन वाजलेला आहे, आता आपलं काम होणार. मग आता तो बोलत असतो तर ते माणसं म्हणत असतात की आम्ही तुम्ही सांगितलेल्या मुलीला उचललेला आहे आणि आता त्याच लोकेशनला येऊन पोहोचत आहे, 20 मिनिटं लागतील. तर विवान म्हणतो की हा लवकरात लवकर या, मी जो पत्ता दिलाय ना तिकडेच या. असं म्हणून आता तो फोन कट करतो. तर आता हे सगळे त्याच्या पाठीमागे आलेले असतात. त्यावेळेस विवान म्हणत असतो की माझ्या माणसांनी अवनीला उचललेला आहे, आता तुम्हाला म्हणून सांगतो जे तुमच्या माणसांना जमलं नाही, महेशला सुद्धा जमलं नाही, सॉरी ते तुम्हाला सुद्धा जमलं नाही, ते आता मी करून दाखवलेलं आहे. आता अवनी इकडे येत आहे, माझ्या माणसांनी तिला उचललेलं आहे. आता हे सगळं ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. स्वाती आणि आईसाहेब सुद्धा आता आश्चर्यचकित झालेल्या असतात. त्यावेळेस विवान म्हणत असतो की फक्त 20 मिनिटात अवनी आता इथे असणार आहे. किती 20 मिनिटात, आणि मग लगेचच तुम्ही आमच्या दोघांचं लग्न लावायचं तुम्ही म्हटल्याप्रमाणे. असं म्हणून तो लगेचच चंद्रकांत देशमानेंच्या जवळ जातो आणि त्यांच्या पाया पडतो आणि म्हणत असतो की मला आशीर्वाद द्या, आता अवनीचं आणि माझं लग्न होणार आहे आणि मग आम्ही लगेचच कॅनडाला जाणार आहे आणि तसंही मला ना तुमच्याकडून काहीच नकोय, मला फक्त अवनीच पाहिजे. चंद्रकांत देशमाने म्हणत असतात की जे बोलतोय ना
ते खरं करून दाखव, मी लगेचच तुला अवनी देतो. तर इकडे दुसरीकडे आता दाखवलेलं आहे की पाण्याला जबरदस्त प्लॅन सुचलेला असतो. मग आता तो पायलला सांगत असतो आणि म्हणत असतो की तुला ना आता ऍक्टिंग करायची आहे. त्यावेळेस पायल म्हणत असते की ऍक्टिंग, आणि मी काय ऍक्टिंग करायची आहे. त्यावेळेस तो म्हणत असतो की कारण तू जबरदस्त ऍक्टिंग करते, मला माहिती आहे तू जबरदस्त ऍक्टिंग करते. त्यावेळेस पायल खुश होते आणि म्हणत असते की हा, ऍक्टिंग तर मी जबरदस्त करते, पण त्यासाठी माझ्याही काही अटी असणार आहे. तर पाण्या म्हणत असतो की तुझ्या अटी आपण नंतर बघू ग, पण मला ऍक्टिंगसाठी तुलाच सुचवायचं आहे, कारण तू त्या दिवशी म्हातारीचा काय रोल केला होता, तू मला फसवलं होतं, त्याच्यामुळे आता मी तुलाच निवडलेला आहे. तर पायल म्हणत असते की बरं ठीक आहे, पण काय करायचं आहे मला काही कळत नाहीये. त्यावेळेस तो म्हणत असतो की काही नाही, सिंपल आहे, तुला ना नमिता बनायचं आहे. तर ती म्हणत असते की नमिता नमिता का मला बनायचं आहे, जाऊबाईंचं काय इथे आहे. त्यावेळेस तो म्हणतो की कारण नमी आता गायब झालेली आहे आणि त्याच्यामुळे ना हे सगळं तुला करायचं आहे. तिला बघण्यासाठी पाहुणे आलेले आहेत आणि त्यांच्या समोर तुला नमी बनून जायचं आहे. त्यावेळेस इकडे पायलला काहीच कळत नाही. पायल एकदम घाबरते आणि म्हणत असते की भाऊजी अव हे काय झालेलं आहे. तर यशादा म्हणत असतो की तो मुद्दाच नाहीये, मुद्दा वेगळा आहे, जरा शांतपणे ऐक. तर पाण्या म्हणत असतो की हे बघ, तिला बघण्यासाठी पाहुणे आलेले आहेत, तर ही साडी घ्यायची, तू नेसायची आणि तिकडे जाऊन ना थोडीशी ऍक्टिंग करायची. त्यावेळेस आता पायल घाबरते आणि म्हणत असते की काय ऍक्टिंग मी, आणि ते पण त्या आत्याबाईंच्या समोर, नाही नाही मला ते जमणार नाही. तर आता पाण्या म्हणतो की अगं जमणार नाही म्हणजे काय, तुला करावंच लागेल, तू भारी ऍक्टिंग करते आणि हे सगळं तुला यशादा आणि तुझ्या जाऊबाईंसाठी करायचंय ना, मग तुला करावंच लागेल. आता आत्याबाई नमीला शोधण्यासाठी इकडे धोंडे अण्णाच्या घराकडे येतच असतात. तर आता त्यांचा आवाज येत असतो, कारण त्या नमी नमी म्हणून ओरडत असतात. तर आता पायल तो आवाज ऐकते आणि खूपच घाबरते आणि म्हणत असते की नाही नाही, मी तर आता पूर्णपणे गळाटलेली आहे, माझे आता हातपाय लटलट करत आहे, मी त्या घरामध्ये जाऊ शकत नाही. पाण्या इकडे बघ, माझं दिल कसं धडधड करतंय, मी नाही जाऊ शकत. आता ती ओव्हर ऍक्टिंगच करत असते इथे, खरं तर ती घाबरलेली सुद्धा असते आत्याबाईंना. त्यावेळेस पाण्या तिला उचलतो आणि म्हणत असतो की ए पायल, असं काय करतीये तू, असं नाही करू शकत. अगं काय घाबरायचंय, तू धाडसी मुलगी आहे. अगं तू मला फसवलं होतं म्हटल्यावरती तू अख्ख्या जगाला फसवू शकते, त्याच्यामुळे तू हे करू शकते, तू हे करणारच. तर पायल म्हणते की अरे पण बरं ठीक आहे, मी हे सगळं करते, पण माझी एक अट आहे, तू ब्रेकअप करायचं. आता ज्या वेळेस ती असं म्हणते तर पाण्या म्हणतो की नाही नाही, मी का करायचं ब्रेकअप, असं कुठं ठरलं होतं, मी काही ब्रेकअप करणार नाही. मग पायल आता तिथे खुर्चीवरती जाऊन बसते आणि म्हणत असते की ठीक आहे, तुला जर ही डील मान्य नसेल तर मग मी पण आत्याबाईंना जाऊन सांगते की नमीला तुम्ही गायब केलेला आहे, मी चालले, असं म्हणून आता ती चाललेली असते. मग हे दोघे जण तिला अडवतात आणि म्हणत असतात की बर बर ठीक आहे. तर यशादा पाण्याला म्हणत असतो की अरे कर ना ब्रेकअप, आता हे सगळं आपल्याला करावंच लागेल ना, ते आत्याबाई कुठल्याही क्षणी घरामध्ये येईल, त्याच्यामुळे करावंच लागेल. तर पाण्या म्हणतो की बरं ठीक आहे, डन, मी तयार आहे ब्रेकअप करायला. मग पायल म्हणते की नक्की ना, प्रॉमिस कर मला. तर तो म्हणतो की प्रॉमिस बाई प्रॉमिस, डन, ब्रेकअप करतो. आणि असं म्हणून आता तो पायलला साडी देतो आणि म्हणत असतो की जा पटकन ही साडी नेसून ये. तर पायल म्हणते की हा बाबाजी, थँक्यू थँक्यू, तुम्हीच मला आशीर्वाद दिलेला आहे, आता माझं आणि पानूचं लग्न होणार, आता आम्ही एकमेकांच्या साथीने सुखाने संसार करणार, असं म्हणून आता ती बाबाजींचं दर्शन घेते आणि आता पळतच तिकडे जाते. तर आता इकडे पाण्या आणि यशादा खूपच घाबरलेले असतात. तर यशादा म्हणतो की पाण्या, आपण हे सगळं करतोय पण हे व्यवस्थित होईल ना, मला तर खूप भीती वाटते रे आत्याची. असं आता ते बोलत असतात. तेवढ्यातच तिकडून आत्याबाई येतात आणि ह्या दोघांना म्हणत असतात की लवकर सांगा, नमी कुठे आहे, नमीला कोठे लपवून ठेवलेलं आहे, लवकर बोला. मग पाण्या म्हणत असतो की आत्या, तुला राडा घालायची नेहमीच सवय आहे, आम्हाला काय माहिती तुझी नमी कुठे आहे, इकडे काही ती आली नव्हती, जा पळ तुझ्या घरी. त्यावेळेस आत्याबाई म्हणत असते की असं ना, मी तुम्हाला सोडणार नाही, बघा आता मी काय काय करते ते, लवकर सांगा नमी कुठे आहे, एका एकाला ना मी चांगलंच फोडून काढेल. आता ती म्हणत असते. तेवढ्यातच तिकडून आता नमी म्हणजे पायल साडी नेसून बाहेर येते, तिने डोक्यावरती पदर वगैरे घेतलेला असतो. तर पाण्या म्हणतो की नमी नमी इकडे वहिनींच्या रूम मध्ये काय करते, आम्हाला तर माहितीच नाही. तर आत्याबाई म्हणत असतात की तुम्हीच तिला इकडे डांबून ठेवलं होतं ना, असं म्हणून आता ती नमीच्या जवळ जाते आणि म्हणत असते की काय ग नमी, जीवाला घोर लावला होता, किती वेळ तुला आवाज देत होती, इकडे पळून आलेली आहे, खरंच त्या पाहुण्यांच्या समोर ना तू आमची अब्रू घालवलेली आहे, तुला थोडी तरी अक्कल आहे का ग.
इकडे निघून आलेली आहे, काहीतरी कळतंय का तुला? आणि चल आता तुला ना घरी गेल्यावर सांगते, असं म्हणून ती नमीला घेऊन जात असते. तर या दोघांना म्हणत असते की तुम्हाला तर सोडणार नाही, एवढे पाहुणे गेले ना मग येते तुमच्याकडे, बघा मी तुमचं आता काय करते ते, असं म्हणून ती आता पायलला वडत वडत घेऊन आता चाललेली असते. लगेचच पाण्या आणि यशादा सुद्धा आता तिच्या पाठीमागे जातात. तर आता पायलला ती खूपच जोरात वडत असते आणि मग पायल सुद्धा आता हळूच पदूर काढते आणि आता त्याला पाण्याला डोळा मारते. मग आता पाण्या तिला खुणावून सांगत असतो की ते सगळं राहू दे, जा जा तिकडे जा, सगळं काही व्यवस्थित कर, असं आता तो हाताने तिला दाखवत असतो. मग पायल ओके म्हणून आता पायल सुद्धा तिथून निघून जाते. ते पायल गेल्यानंतर यशादा म्हणतो की अरे आत्याबाई तिला घेऊन गेलेल्या आहेत, आता तिकडे गेल्यावर कळल्यावरती काय करतील आत्याबाई तिच्या बरोबर. त्यावेळेस पाण्या म्हणतो की तू काही टेन्शन घेऊ नको यशादा, ती ना एकदम डेंजर मुलगी आहे, ती बघ आता कशी काय आत्याबाईंची आणि त्या पाहुण्यांची वाट लावतीये, तू टेन्शन घेऊ नको, चल आपल्याला नमीला शोधायला जायचंय. तर यशादा म्हणतो की हो हो चल चल मी सायकल काढतो, असं म्हणून यशादा सायकल काढायला लागतो. तर पाण्या म्हणतो की ओ सायकलचे ड्रायव्हर इकडे या, सायकलीवरती सापडणार आहे का, गाडी आहे की आपल्याला गाडीवरती जाऊया. मग यशादा म्हणतो की हा हा गाडी आहे, चल चल गाडीवरती जाऊया. मग यशादा आता गाडीवरती बसतो. लगेच पाण्या हेल्मेट घालून आता गाडी चालू करतो आणि दोघेही नमीला शोधण्यासाठी आता तिथून निघून जातात. इकडे दुसरीकडे आत्याबाई पायलला आता नमी समजून घरामध्ये घेऊन गेलेल्या असतात. आता त्यांनी चहा बनवून ठेवलेला असतो. तर आता त्या नमीला म्हणत असतात की गपचूप आता पाहुण्यांना चहा देऊन ये, आधीच तर तू खूप उशीर लावलेला आहे, आम्हाला किती भीती दाखवली, आम्ही किती शोधत होतो, कुठे सापडली नाही, पण आता एक गोष्ट लक्षात ठेव, आता हा चहा नेऊन त्यांना दे आणि जे काही ते विचारतील त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर दे, चल चल, असं म्हणून ती आता बाहेर घेऊन येत असते. इकडे दत्ता काका आता पाहुण्यांना गुंतवून ठेवतच असतो, बोलतच असतो आणि मग ते पाहुणे म्हणत असतात की कधी येणार आहे पोरगी. तर दत्ता काका म्हणत असतो की येईल येईल, इतक्यातच येईल. तेवढ्यातच नमी आता येते चहा घेऊन. मग आता नमीला दिसत म्हणजे पायलला दिसत नसतं, तर आता ती तिकडे चाललेली असते. दत्ता काका आणि सुलात्या म्हणत असतात की इकडे इकडे. मग आता तिथे टिपॉयवरती ती चहाचा ट्रे ठेवते आणि सगळ्यांना चहा देत असते. आता ती मुलाला सुद्धा चहा घेऊन जाते. तर आता तिने पदर घेतलेला असतो, त्याच्यामुळे तिचं तोंड दिसत नसतं, तर तो असा खाली वाकून बघत असतो. पण पायलने नेमका असं पदर तोंडावरती पॅक पकडलेला असतो, त्याच्यामुळे काही दिसतच नाही. मग आता सगळ्यांना चहा दिल्यानंतर ती तिथे खुर्चीवरती जाऊन बसते. आता पायल खूपच घाबरलेली असते, कारण आता बोलायला तर जमणार नाही, आवाज वेगळा येईल, काय करावं तेच कळत नाही. त्यावेळेस दत्ता काका म्हणत असतात की बघा आता पोरगी आलेली आहे, तुम्हाला काही प्रश्न तिला विचारायचे असतील ते विचारा, असं आता ते पाहुण्यांना सांगतात. मग पाहुणे म्हणत असतात की काय गये पोरी, तुझं नाव काय आहे. आता नाव विचारल्यानंतर पायल काहीच बोलत नाही, ती शांतच उभा राहिलेली असते. त्यावेळेस दत्ता काका म्हणत असतो की अहो नमिता नाव आहे तिचं. मग आता ते पाहुणे थोडेसे असे त्यांना वेगळं वाटत असतं, पोरगी बोलत नाहीये हेच उत्तर देत आहेत. मग ते पाहुणे म्हणत असतात की काय ग तुझं शिक्षण काय झालेलं आहे. तरी सुद्धा पायल काहीच बोलत नाही. मग आता दत्ता काकाच म्हणत असतो की अहो असं काय करताय, तिथं तुम्हाला सगळं लिहून दिलं होतं की, त्याच्यामध्ये बायोडाटामध्ये सगळं काही होतं की, तुम्हाला माहित नाहीये का. त्यावेळेस ते पाहुणे म्हणत असतात की हो आम्हाला सगळं माहितीये, पण पोरीला बोलता येतंय का ते नको का बघायला. तर तो मुलगा म्हणत असतो की काय हो तुमच्या पोरीला बोलता येत नाही का. तर ते म्हणतात की हो असं काय करताय, आता तुम्ही ते जे खाताय पुड्या त्याच्यामुळे तुम्हाला पण तोंड उघडता येत नाही, मग आम्ही असंच म्हणायचं का तुम्हाला बोलता येत नाहीये, काय चाललंय. तर इकडे आत्याबाई म्हणत असतात की अहो ती लाजतीये ना, आता एवढी सगळी नवीन माणसं आहे त्याच्यामुळे ती लाजतीये, पण आमच्या नमीला ना गाणं खूप छान गायला येतं, तिचा गळा ना खूप छान आहे, नमिता गा ग गा ग, आता आत्याबाई म्हणत असतात. तर इकडे पोराला असं वाटत असतं की खरंच ही छान गात असेल, म्हणून तो सुद्धा म्हणत असतो की हा हा गायला सांगा तिला, बघूया तिचा आवाज कसा आहे. पण आता पायल काहीच बोलत नाही, ती एकदम अशी शांतच बसलेली असते, तिला भीती वाटत असते. त्यावेळेस आता आत्याबाई म्हणत असतात की ह्या नमीला काय झाले का काहीच बोलत नाही. तर आता तो जो मुलगा असतो तो म्हणत असतो की काय हो तुमच्या मुलीला ऐकायला सुद्धा येत नाही का. त्यावेळेस दत्ता काका म्हणतो की हो असं काय बोलताय, ऐकायला कसं येत नाही, ऐकायला येतंय ना तिला, लय भारी ऐकाय येतं. इकडे पायल आता हसायलाच लागते. त्यावेळेस आता दत्ता काका म्हणतो की बघा कशी हसते, ऐकायला आलं म्हणूनच हसतीये ना, छान हसते, तिचा आवाज ना खरंच खूप सुंदर आहे, पण जरा लाजतीये हो. तर तो मुलगा म्हणत असतो की अहो काय लाजतीये, काहीतरी बोलायला सांगा म्हणजे आम्हाला कळेल. आता इथे त्यांची बोलणी चाललेली असतात. तर इकडे आता म्हणजे सगळेजण अवनीची वाट बघत असतात. तर
विवानच्या फोनवरती फोन येतो की आम्ही आता जवळच आलेलो आहे. त्यावेळेस आता विवान म्हणतो की काय जवळच आलेला आहात का, बर या, असं म्हणून तो दरवाजाच्या जवळ जातो आणि मग सगळ्यांना सांगत असतो की आलीयेच, आता ती जवळच आलीये, माझी माणसं अवनीला घेऊन आलेली आहेत, आता तुम्ही काळजी करू नका. आणि तो महेशच्या खांद्यावरती हात टाकतो आणि म्हणत असतो की काय आता आपण दोघे पाहुणे होणार, आता तुझी बहीण येणार आहे, कॉंग्रॅच्युलेशन कर, आता आमचं लग्न होणार आहे, चला सगळी तयारी करा, हार मंगलसूत्र मंडवल्या वगैरे सगळं काही घेऊन या. आता इतक्यातच ती येतच असे असं आता तो बोलत असतो. तर इकडे स्वाती आई साहेबांना म्हणत असते की आई, अहो आपल्याला महेश ही विवान कसा आहे ते माहिती आहे ना, तरी पण का आपण याच्यावरती विश्वास ठेवतोय, तुम्ही बोला ना. तर आई साहेब तिलाच गप्प करतात आणि म्हणत असतात की थांब आपण बघूया. तर आता विवानला परत फोन येतो की आम्ही आलेलोच आहे, कुठल्या दाराने यायचं आहे. तर तो म्हणतो की पाठीमागच्या दाराने या, पाठीमागच्या, पुढच्या दाराने येऊ नका. आता ह्या सगळ्यांना कळत नाही विवान असा का करतोय, पाठीमागच्या दाराने का यायला सांगतोय. पण आता ते सगळेजण लगेचच त्याच्या पाठीमागे जातात. तर विवानला आता दिसतं की तिकडून आता नमीला घेऊन येत असतात, म्हणजे त्याला असं वाटत असतं की अवनीच आहे. मग तो खुश होतो आणि म्हणत असतो की चला आता अवनी आलेली आहे आणि आता देशमाने तुमची मुलगी आणि माझी होणारी बायको आलेली आहे. आजपर्यंत तुम्ही जे करू शकला नव्हता ना, ते ह्या विवानने करून दाखवलेलं आहे. आणि आता बघा, आता अवनी येतच आहे, पण आता अवनी काही दिसतच नाही. तर मग सगळेजण असे बघत असतात की कशी काय अजून येत नाहीये, हा असा का वेड्यासारखा करतोय, म्हणून आता सगळे डोकून बघत असतात. पण आता अवनी काही दिसत नाही. मग विवान थोडासा बाहेर जातो आणि म्हणत असतो की अरे या, घेऊन या तिला. मग आता सगळेजण तिला असे एकदम पॅक करून घेऊन आलेले असतात नमिताला. आता नमिता अशी म्हणजे तिच्या तोंडामध्ये बोळा घातल्यामुळे तिचा आवाज काही बाहेर येत नसतो, पण हातपाय ती हलवत असते. आता अशा अवस्थेमध्ये आणल्यामुळे सगळे आता आश्चर्यचकित झालेले असतात, सगळे आता आश्चर्यानेच बघत असतात. मग आता तिकडे सोप्यावरती बसवतात. चंद्रकांत देशमाने पुढे जाऊन पाहतात आणि म्हणत असतात की काय चाललंय, हे सगळेच आता पुढे जाऊन पाहतात. तर आता घाबरलेले पण असतात. मग चंद्रकांत देशमाने म्हणत असतात की विवान, अरे असं का आणलेलं आहे. तर विवान म्हणत असतो की अहो ह्या माणसांनीच आणलेलं आहे, तुम्ही काही काळजी करू नका. आणि आता तिच्या तोंडावरचं विवान काढतो आणि म्हणत असतो की अवनी चंद्रकांत देशमाने आता तिच्या घरी आलेली आहे. आता ज्यावेळेस तिच्या तोंडावरचं काढतात त्यावेळेस चंद्रकांत देशमानेंना आश्चर्याचा धक्काच बसतो आणि ते म्हणत असतात की अरे ही कोण आहे. त्यावेळेस विवानच्या सुद्धा पायाखालची जमीनच सरकते, कारण आता ती नमी आहे, अवनी नाहीये. तो सुद्धा आता खूपच घाबरतो. घरातील सगळेच जण घाबरलेले असतात. तर चला प्रेक्षकांनो, आजचा भाग येथे संपलेला आहे. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता इकडे आत्याबाईंना कळलेलं आहे की ती पायल आहे आणि मग ते धोंड्याच्या घरी येऊन म्हणत असतात की सगळ्यांना, कुठे आहे नमी, लवकर सांगा, नमे बाहेर ये, तुम्हाला ना सोडणार नाही, एक एकाला मी शिक्षा देणार आहे. आता सगळेजण म्हणत असतात की आम्हाला माहित नाहीये नमी कुठे आहे ते, पण आत्याबाई काही ऐकूनच घेत नाही. दुसरीकडे नमीचा आता इकडे पाहुणचार चाललेला असतो. नमी म्हणत असते की वा वा, अवनीचं घर किती मोठं आहे, एवढं मोठं घर राजवाडाच वाटतोय, चला जेवायला द्या आणि हे आणा ते आणा. ती आता सगळ्यांना राबवत असते. तर चला प्रेक्षकांनो, आजचा हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.